1 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुन्या शहरातील 90 एकर परिसरात असलेला मालगुजारी तलाव फुटला। यामुळे 400 हेक्टर परिसरातील शेती जलमय झाली, तर अनेक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली आहे। ज्यांनी 15 दिवसांपूर्वी भात पिकाची लागवड केली होती, अशाही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून भात पीक अक्षरशः वाहून गेलंय। ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली, अशांना खरीप हंगामाच्या पिकाला मुकावं लागणार आहे। शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जवळपास माझ्या शेती सकट अन्य बाकीचे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सफर झालेले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे। त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही, पीक येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांचं जीवन चरितार्थ चालवायला सुद्धा त्यांना जागा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने कारवाई ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी। मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी जवळपास 50,000 रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा, अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे।